महाविकास आघाडीचा आज मेळावा सकाळी 10:30 वाजता षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतले इतर नेते उपस्थित राहणार। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, महिलांना सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार। शरद पवार उद्या विदर्भ दौऱ्यावर, वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात पवार सहभागी होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहणार। अजितदादांच्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, नवाब मलिक उपस्थित। बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा। पुण्यातल्या रविवार पेठेत असलेल्या माहेश्वरी मंदिरात अजित पवारांनी घेतलं दर्शन, मात्र मंदिरात जाताना अजित पवारांनी स्थानिक प्रशासनाला झापलं। मंदिरात स्वच्छता ठेवत जा, अजित पवारांचे खडे बोल। आजपासून निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार। आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार। आज आयएमएची सर्व राज्यातल्या प्रमुख सदस्यांची बैठक। मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात ठोस पावलं उचलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक। सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिट केलं जाणार असल्याचीही माहिती। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचा संप 5व्या दिवशीही सुरूच राहणार। रुग्णालयांना सेफ झोन बनवण्याची मागणी। आरजी कार हॉस्पिटल तोडफोड प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 आरोपींना अटक। कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी बंगालपासून दिल्लीपर्यंत निदर्शनं सुरू राहणार। देशभरात पत्रकार परिषद घेऊन भाजप ममता सरकारवर हल्लाबोल करणार। कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणी सीबीआयनं सुरू केली चौकशी। सीबीआयच्या विशेष टीमनं 4 डॉक्टरांची केली चौकशी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कोणतंही भांडण किंवा वाद झाला नाही। पुण्यातल्या बैठकीत अजित पवारांचं स्पष्टीकरण। कुटुंबाच्या दृष्टीनं सुनेत्रांना बारामतीतून उभं करणं योग्य नव्हतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। लोकसभेच्या निकालानं धक्का बसला, यात चूक माझीच। लोकसभा निवडणुकीच्या निकालावरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या सोबत पुन्हा जाणार का, यावर अजित पवारांचं नो कॉमेंट्स। तर परदेशी मुळाच्या मुद्द्यावरनं पवारांनी काँग्रेस सोडली, 4च महिन्यात काँग्रेस सोबत गेले। अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडनं कर्जत जामखेडमध्ये सर्वे। रोहित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। जय पवारांना उमेदवारी देणं राष्ट्रवादीचा अंतर्गत निर्णय। दादा तुम्ही थांबा आणि जय पवारांना संधी द्या, असं कार्यकर्ते म्हणतात। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। महाविकास आघाडी सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। उलट ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। रोहित पवारांची प्रतिक्रिया। आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या जरांगेंच्या किंवा हाकेंच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही। आरक्षण आर्थिक निकषांवर मिळावं, प्रकाश महाजन यांची मागणी। 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण। जामिनावर आता 23 ऑगस्टला निकाल जाहीर होणार। मुंबईमध्ये पुढचे काही दिवस हलक्या सरी बरसण्याची शक्यता। ठाणे, पालघर या भागांमध्येही हलक्या पावसाचा अंदाज। पुण्यातल्या अनेक भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार। ससून रुग्णालय परिसरातील जलवाहिनी फुटल्यानं सोमवार पेठ, मंगळवार पेठ, स्वारगेट परिसरातला पाणी पुरवठा बंद। पुरंदर आणि बारामती तालुक्यातील 72 वाडी आणि वस्ती गावांना पाणी पुरवठा करणारं नाझरे धरण 100% भरलं। धरणाच्या सांडव्यातनं पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरुवात।
आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर हिंगोलीमध्ये रिमझिम पाऊस. जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून 14 विशेष ट्रेन. मुंबई, नागपूर, कोल्हापूर या मार्गावरील प्रवाशांना दिलासा. आर्थिक व्यवस्थापनासाठी MMRDA आता सल्लागार नेमणार. यामुळे सल्लागार निधी उभारण्यापासून ते प्रकल्पाचा खर्च मर्यादेत ठेवण्यासाठी मदत मिळणार. राज्यातल्या खासगी शाळांमधील RTE प्रवेशासाठी राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण. उर्वरित 46,128 रिक्त जागांवर आजपासून प्रवेश होणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर. 1,26,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारच्या शहादा शहरात कडकडीत बंद. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवसाय बंद असल्यानं शुकशुकाट. राजरत्न आंबेडकरांनी मनोज जरांगेंची घेतली भेट. आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत. आमच्या अजून बऱ्याच चर्चा शिल्लक. जरांगेंच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकरांची प्रतिक्रिया. मला हलक्यात घेऊ नका. मी एकदा राजकारणात शिरलो तर परिणामांची चिंता करत नाही. मी गरीब शेतकरी, मराठा आणि ओबीसींचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. भेट राजकीय नसून केवळ सांत्वनपर. छोट्या पक्षांची मोठ बांधण्याचा आमचा प्रयत्न सुरूच. राजू शेट्टींची तानाजी सावंतांसोबत झालेल्या भेटीनंतर प्रतिक्रिया. काँग्रेसनं 288 मतदारसंघातनं मागवलेल्या अर्जांना मोठा प्रतिसाद. एका अर्जासाठी आकारली 20,000 रुपयांची रक्कम. 2,500 अर्जांमधनं 4 कोटींचा पक्षनिधी जमा. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आमची 15 जागांची मागणी. कोल्हापूरच्या 4 सोबत सांगली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातल्या जागा लढवण्याची आमची तयारी. विनय कोरेंची माहिती. बीड विधानसभा मतदारसंघातनं शरद पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर यांना अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर. लोकसभा निवडणुकीत जी कामगिरी केली तशीच विधानसभेसाठीही करा. खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. सावंतवाडी रोड टर्मिनसवर रेल्वे गाड्यांना थांबा द्या आणि टर्मिनसला प्राध्यापक मधु दंडवते यांचं नाव द्या या मागणीसाठी प्रवासी संघटनेचं आंदोलन. मंत्री दीपक केसरकरांचा आंदोलनाला प्रतिसाद. अहमदनगरमधील शेतकऱ्यांचा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या घरावर मोर्चा. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक. भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. नाना पटोलेंच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश. 2004 मध्ये शिशुपाल पटलेंनी प्रफुल्ल पटेलांचा केला होता पराभव. नक्षलवादाला धक्का देताना गेल्या 4 वर्षात गडचिरोलीतील एकही जवान शहीद झालेला नाही. 4 वर्षात गडचिरोली पोलिसांनी 30,000 ऑपरेशन्स राबवली, ज्यात 83 नक्षल्यांना घातलं कंठस्नान. आजपासून राज्यभरातील ग्रामपंचायतींना कुलूपबंद आंदोलन. ग्रामपंचायतीच्या 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवर हायकोर्टानं लावली कात्री. हायकोर्टाच्या निर्णयावर सरकारनं स्थगिती आणून दिलासा द्यावा, सरपंच संघटनेनं केली होती मागणी. सिंधुदुर्गातल्या कणकवलीतील हळवल फाटा इथं सिमेंट वाहतूक करणारा टँकर उलटला. सुदैवानं यात कोणालाही दुखापत नाही. सिंधुदुर्गात वन्य प्राणी शेती आणि बागायतीचं मोठं नुकसान करतायत, त्यामुळे शेतकरी हवालदिल. उपाययोजना म्हणून जलद बचाव पथकाची स्थापना. 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं विचार मंथन. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा सरचिटणीस आणि महामंत्र्यांची बैठक घेणार. पंतप्रधान मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची आज दुपारी घोषणा होणार. केंद्रीय निवडणूक आयोग आज तारखा जाहीर करणार. हरियाणा विधानसभेच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता. तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस. सिकंदराबादच्या काही भागात साचलं पाणी. चेन्नई विमानतळावर 50 लाखांचं सोनं जप्त. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.